गावात एक आळशी मुलगी आणि तिची मोठी बहीण मेहनती मुलगी एकत्र राहत होते. आळशी मुलीला काम करायला अजिबात आवडत नसे. ती प्लेट घेण्यासही आळशी होती. ती थेट शिजवलेल्या भांड्यातच जेवत असे. दुसरीकडे मेहनती मुलगी घरातील सर्व कामे करत असे. एके दिवशी त्यांच्या दारावर टकटक झाली. अरे, दार वाजतंय ताई, तू उघड. मी आत्ताच नेल पॉलिश लावलंय. मेहनती मुलीने दार उघडलं. ती त्यांची म्हातारी काकू होती. मेहनती मुलीने लगेच तिच्या काकूंची बॅग घेतली आणि तिला आत बोलावलं. तेव्हा आळशी मुलगी फक्त ओरडली, या या काकू. जेव्हा त्यांची काकू आत आली तेव्हा त्यांना मेहनती मुलीची खोली स्वच्छ दिसली. पण जेव्हा त्यांनी आळशी मुलीची खोली पाहिली तेव्हा ती तोंड उघडून म्हणाली, किती घाणेरडी जागा आहे ही. सर्वत्र इतकं घाण होतं की त्यांच्या म्हाताऱ्या काकूंना नंतर कळलं की तिने काट्यावर पाऊल ठेवलंय. माझा पाय. मेहनती मुलीने लगेच तिच्या काकूंना मदत केली. आळशी मुलीने त्यांच्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही. नंतर मेहनती मुलगी स्वयंपाकघरात गेली आणि चविष्ट ॲपल पाय बनवला. मी तुला अशीच उपाशी घरी जाऊ देऊ शकत नाही काकू. भूक लागली तर वाटेत तू हे खाऊ शकतेस, ती म्हणाली. आळशी मुलगी चविष्ट पायचा सुगंध घेत तिथे आली आणि म्हणाली, मला पण थोडासा पाय दे हा. त्यांच्या वृद्ध काकूला अपमानाचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. तिने तिच्या पर्समधून एक सोनेरी कंगवा काढला आणि मेहनती मुलीला दिला. ही माझ्याकडून तुझ्यासाठी चांगल्या वागणुकीसाठी एक भेट. मुलीने आनंदाने केस विंचरले. सोनेरी कंगवा तिच्या केसांना लागताच तिचे कपडे इतके सुंदर दिसू लागले. तिचे केस चमकू लागले आणि तिच्या अंगावर सर्वत्र सोनेरी दागिने दिसू लागले. हे पाहून आळशी मुलीला तिच्या बहिणीचा इतका हेवा वाटला. ती म्हणाली, काकू, माझा पाय पण जास्त चविष्ट असतो. थांब, मी जरा लगेच करून आणते हा. ती धावत स्वयंपाकघरात गेली. तिने साखर टाकली नाही कारण ती वरच्या कपाटावर होती आणि तिथून ती घेणं तिच्यासाठी थकवणारं होतं. म्हणून तिने मीठ टाकलं. झाडावरून सफरचंद तोडण्याऐवजी ती म्हणाली, अरे, आता कोण बाहेर जाणार आहे. आणि तिने टमॅटो टाकले. तिने पाय ओव्हन मध्ये ठेवला आणि जास्त शिजवला. मला वाटतं हा खूप छान झालाय. तिने पाय तिच्या काकूला दिला. त्याची जळलेली आणि वाईट चव असली तरी म्हातारीने ती चाखली आणि तिचे आभार मानले. मग तिने तिच्या बॅगेतून तिला एक सोनेरी कंगवा भेट म्हणून दिला. आळशी मुलीने केस विंचरताच तिने घातलेले कपडे कुरूप झाले. तिचे केस विस्कटले आणि तिच्या कपड्यांना वास येऊ लागला. अरे, हे काय चाललंय. माझ्यासाठी सोनं नाहीये का. त्यांच्या म्हाताऱ्या काकूने बहिणींना सांगितलं. प्रत्येकाला त्याच्या श्रमाचं फळ मिळालं. मग ती दाराबाहेर पडली आणि तिच्या घरी परतली.